मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुपरिचित असलेले आपले आदरणीय आप्पा म्हणजे स्वामी वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे असलेले अनंत प्राचार्य अनंत दामोदर आठवले, आपल्या गोरट्याचे आपल्या सगळ्यांचे प्रिय असलेले आप्पा यांची आज 23वी पुण्यतिथी, तिचा पर्व काळ आहे. तर आपण त्या निमित्ताने आज आप्पांच्या या पुण्यतिथीच्या पर्व काळावर या महान संताचं थोडं चिंतन करायचं आज आपण ठरलो आहे. यासाठी उपस्थित असलेल्या, श्रवण करत असलेल्या माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करूया आणि आजच्या आपल्या वाङ्मयीन सेवेला आपण सुरू करूया. सज्जनो, आज श्रावणवद्य त्रयोदशी. श्रावणवद्य त्रयोदशी 2002 साली पूज्य आप्पा स्वामी वरदानंद भारती ज्यांना आपण संबोधतो, त्यांना आवडणाऱ्या हिमालयातल्या भगवंतालाही आवडणाऱ्या भगवान गोपाल कृष्णांनी स्थावरामध्ये मी कुठे आहे असं जेव्हा सांगितलं, तेव्हा स्थावरामध्ये मी हिमालयामध्ये आहे असं भगवान सांगतात. भगवान योगेश्वर श्रीकृष्ण साधकाने हिमालयातच आपली साधना करावी. साधनासाठी अत्यंत उत्कृष्ट असा जर कोणता परिसर असेल तर हिमालय, की ज्याची आवड आदरणीय पूज्य आप्पांना खूप होती. 1961 पासून तर जवळपास 86-87 पर्यंत दरवर्षी आप्पा हिमालयात साधनेच्या निमित्ताने जात असत. अखेरपर्यंत त्या हिमालयाचं प्रेम, अशा हिमालयाच्या कुशीमध्ये असलेल्या उत्तर काशीला 23 वर्षापूर्वी आजच्या या पर्व काळी श्रावणवद्य त्रयोदशीला हा महात्मा अनंतातून आला आणि अनंतामध्ये विलीन झालेला, त्यांची आज पुण्यतिथी. त्या निमित्ताने आज आणि मला असं वाटतं बहुतेक उद्याचाही दिवस आपल्याला लागेल. एवढं मोठं चरित्र 2 तासांमध्ये, 1 तासामध्ये तर आज शक्यच नाही असं वाटतंय. प्रयत्न करूया. सज्जनो, खरोखर आपण फार भाग्यवान आहोत. थोर महाकवी, महान संत दासगणू महाराज नेहमी म्हणायचे की दासगणू म्हणे वस्ती राहे गोदेच्या काठी. आपल्याला ज्ञानही नव्हतं, आपली काही योजनाही नव्हती, आपल्याला काहीच माहिती नाही, पण त्या सद्गुरूंच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने आपण अगदी सुरुवातीच्या काळात इच्छा होती का नाही, पण त्या भगवंतांनी या गोदाच्या काठी आपल्याला आणून ठेवलं. आणि मग इथे आल्यावर कळालं की दासगणू महाराज म्हणतात की दास गणू म्हणे वस्ती राहे गोदेच्या काठी. विलक्षण प्रेम त्या गोदावरीवर दासगणू महाराजांचं आणि त्यांचे पुत्र, मानसपुत्र ज्यांना म्हणता येईल, त्यांचे अंतरंग शिष्य पूज्य आप्पांचंही त्या गोदामातेवर अतिशय प्रेम. अशा या पवित्र गोदावरीच्या काठावर बसलेल्या नांदेडमध्ये चातुर्मासाचा पुण्य पर्व काळ आहे आणि आज पुन्हा आप्पांची पुण्यतिथी. अतिशय विलक्षण योग. आपल्यापैकी किती जरी लोक भाग्यवान की ज्यांनी आप्पांची प्रवचन, कीर्तन पाहिली. आप्पांचा ग्रस्ताश्रम, आप्पांचा वानप्रस्थ आणि आप्पांचा संन्यास आश्रम सुद्धा आपल्याला सद्गुरूंच्या कृपेने पाहायला मिळाला. की ज्या महात्म्याला पाहिल्यानंतर खरोखर असं वाटायचं की परमात्मा कसा असेल, भगवंत दिसायला कसा असेल. आप्पांकडे पाहिल्यानंतर कोणताही माणूस सहजतेने नतमस्तक व्हायचा. असं अत्यंत दिव्य भव्य असं ज्यांचं विभूती महत्व होतं, त्या आप्पांचं चिंतन आपण आज करणार. काय झालं, वैशाख महिना माध्यान्नाचा काळ होता.
सूर्य अगदी डोक्यावर होता आणि पुण्याच्या त्या तापलेल्या रस्त्यावरून एक 12-13 वर्षाचा अत्यंत गोंडस दिसायला अतिशय सुंदर असलेला सरळ नाक, घारे घारे डोळे, मस्तकावर असा सुंदर चौर, त्याच्यामध्ये शेंडी, छोटस पांढर शुभ्र धोत्र, पांढर शुभ्र यज्ञोपवीत आणि छान छोटस उपरणाने हातामध्ये माधुकरी घेऊन पावलं टाकत चटचट चटचट, कुठलीही पादत्राणं पायात नाहीये. माध्यान्नाचा वेळ आहे बघा. पुण्याच्या रस्त्यावरून चालत होता माधुकरी घेऊन, म्हणजे दुपारचा भोजन प्रसाद 4 ठिकाणी भिक्षा मागून तयार करून घेतलेले ती माधुकरी घेऊन भोजन प्रसादासाठी निघालेला होता. तेवढ्यात एक टांगेवाला मागणं येतो. त्याचा धक्का अनावधानाने त्या मुलाच्या उजव्या हाताला लागतो आणि उजव्या हातातली ती माधुकरी सगळी रस्त्यावर सांडते आणि ते लेकरू दुपारी रडायला लागतं. हे सगळं चित्र माडीवरून एक सत्पुरुष पाहत असतो. ते लेकरू रडतंय, उन्हाची वेळ आहे, त्याचं हातातलं माधुकरीचं झोळीत सांडलेली आहे. म्हणून ते सत्पुरुष खाली येतात, त्या बाळाला विचारतात, बाळा अरे काय झालं? तर ते लेकरू सांगतं, माझी माधुकरीची सगळी घरं मागून झालेली आहेत. आता हे अन्न टांगेवाला लागला, शिवलाय त्याला, मी आता हे अन्न कसं भक्षण करू आणि पुन्हा कोणाकडे भिक्षा मागू? सगळ्यांची घरं मागून संपलेली आहेत. पुण्यासारख्या सुधारलेल्या गावामध्ये भर उन्हामध्ये एक लेकरू टांगेवाला शिवला म्हणून ते अन्न खात नाही आणि तो रडतोय. कारुण्याने त्या सत्पुरुषाचे डोळे भरून आले. त्या लेकराला हातात घेतलं, त्याच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवला. राहू दे म्हणले बाळा, ती आपण ती गाईला घालू, तू चल माझ्या बरोबर, माझ्या घरी चल, मी तुला जेवू घालतो आणि आता रोज माझ्या घरी जेवू घाल. कोण होता तो मुलगा आणि कोण होते हे सत्पुरुष? त्या 13-14 वर्षाच्या तेजस्वी बटूचं नाव होतं सज्जन चिरंजीव दामोदर आठवले. आणि ते सत्पुरुष जे होते ते सत्पुरुष म्हणजे संत महाकवी परमपूज्य आपले दादा म्हणजे पूज्य श्री दासगणू महाराज. कोण आहेत दासगणू महाराज? रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोतोडे गावामध्ये सहस्त्रबुद्धेंच्या कुलवंशामध्ये 1868 साली एक महात्मा जन्माला आला. त्यांचं नाव गणू, गणेश सहस्त्रबुद्धे. भावी काळात ते दासगणू म्हणून ओळखले गेले. अभ्यासाची फारशी आवड नसलेला पण अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा हा मुलगा दासगणू. शाळेमध्ये लौकिक शिक्षण घेण्याची बिलकुल आवड नसलेला आणि त्या काळामध्ये लावणी, छक्कड अशी उत्तम काव्य रचना करणारा हा दासगणू अभ्यास करत नाही, शाळेत जात नाही म्हणून एक दिवस काकू जरा मनाला लागेल इतकं बोलली आणि तो अपमान सहन नाही झाला म्हणून बाळगणू घर सोडून जे निघाला कोतवडे गावातनं कोकणातल्या, पुन्हा कधीच घरी परतला नाही. यथावकाश भावी काळामध्ये पोलीस डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिस लागली आणि याच दरम्यान पूज्य वामन शास्त्री इस्लामपूरकर नावाचे एक
मद्रासकडे शासकीय अधिकारी पण संस्कृतचा फार मोठा अभ्यास असलेले आणि ज्यांच्याकडे कल्याण स्वामींची रामदासी परंपरा असलेली घरामध्ये असं ते घराणं आणि उत्तम कीर्तनकार आणि झाकलेलं परमार्थ मार्गातलं एक माणिक असं म्हणता येईल असे वामन शास्त्री इस्लामपूरकर यांची आणि दासगणूंची भेट होती. पाहता क्षणी दासगणू महाराजांविषयी त्यांना आणि दासगणू महाराजांना त्यांच्याविषयी अत्यंत श्रद्धाभाव निर्माण झाला. वामन शास्त्री इस्लामपूरकरांनी दासगणू महाराजांना मंत्रानुग्रह दिला. सज्जनो, मानवी जीवनात सत्पुरुषांचा स्पर्श, सत्पुरुषांचा सहवास हा किती काळ मिळाला याला फारसं महत्व असतं. वामन शास्त्री इस्लामपूरकरांचा आणि पूज्य दासगणू महाराजांचा दोनदा किंवा हार्डली 3 वेळा फक्त भेट झाली. पण दासगणू महाराजांचं प्रेम, निष्ठाप्रेम इतकं होतं आपल्या सद्गुरूंवर, मी तुम्हाला काय सांगू की दासगणूंचा अधिकार, दासगणूंची श्रद्धा पाहिल्यावर वामन शास्त्री इस्लामपूरकरांनी आपली आध्यात्मिक वैभव, आपला आध्यात्मिक संपत्ती तर त्यांना दिलीच, पण वामन शास्त्री इस्लामपूरकरांना संतती नव्हती आणि ते प्रचंड श्रीमंतही होते. आणि आपण देह ठेवणार याची जाणीव वामन शास्त्री, सद्गुरू वामन शास्त्रींना जेव्हा झाली आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला काशी विश्वेश्वराच्या चरणी देह ठेवायचा आहे. अगदी शेवटच्या जी भेट झाली दासगणू महाराजांची आणि त्यांचे सद्गुरू वामन शास्त्री इस्लामपूरकरांची, तेव्हा वामन शास्त्री दासगणू महाराजांना म्हणाले, दासगणू, दुःख शोक करू नकोस. आणि त्या काळामध्ये शिर्डीला श्री साईबाबा देहामध्ये होते. तेव्हा सद्गुरू इस्लामपूरकर महाराज दासगणूंना सांगतात की बाळा, तू 3-4 वेळा शिर्डीला जाऊन आलायस ना, आता मी देह ठेवणार आहे, पण म्हणाले काळजी करू नकोस, मी आणि श्री साईबाबा एक रूप आहोत. यापुढे भावी आयुष्यात तुला सगळं मार्गदर्शन श्री साईबाबा करतील आणि त्यांच्या ठाईच मी आहे असं समजून त्यांची सेवा कर, त्यांना सोडू नकोस. असं आपण देह ठेवण्यापूर्वी इस्लामपूरकर महाराजांनी आपल्या प्रिय दासगणूंना सांगितलं. आणि 1896 साली जेव्हा पहिल्यांदा ते दासगणू महाराज शिर्डीला गेले, तेव्हा साईबाबांचं दर्शन जेव्हा झालं, तेव्हा साईबाबांच्या विभूतिमत्वाचे अनेक अनुभव दासगणू महाराजांना, विलक्षण अनुभव. आपले सद्गुरू सांगतात ते अगदी तसंच्या तसं खरं आहे. दासगणू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या वृत्तीतला एक फार मोठा सद्गुण सज्जनो असा आहे की ज्या क्षणी त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना आध्यात्मिक वैभव तर दिलंच, त्याबरोबर स्थावर जंगम सगळी इष्टेत ते मृत्यूपत्र सगळं दासगणू महाराजांच्या नावाने जेव्हा करून दिलं, तेव्हा अत्यंत निस्पृह असलेले दासगणू महाराज यांनी आपल्या सद्गुरूंनी देह ठेवल्यानंतर सद्गुरूंनी दिलेली सगळी इस्टेट
आपल्या गुरु आईंच्या चरणी जशीच्या तशी अर्पण केली. म्हणाले मला यातलं काही नको, फक्त एक विनंती आहे की सद्गुरु वामन शास्त्रींच्या नित्य पूजेतला पांडुरंग तेवढा मला प्रसाद म्हणून द्याल का. खरं म्हणजे सगळंच त्यांना दिलेलं होतं, पण त्यांनी ते सगळं गुरु आईंना परत केलं आणि आपल्या सद्गुरूंच्या नित्य पूजेतली छोटी पांडुरंगाची मूर्ती फक्त दासगणू महाराज घेतात आणि आयुष्यभर त्या पांडुरंगाची सेवा करतात निष्ठेने. सज्जनो, मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आपण खरोखर भाग्यवान का आहोत. जेव्हा साईबाबांच्या चरणी, साईबाबांच्या सेवेत दासगणू महाराज आले, इतकी श्रद्धा, इतकं प्रेम साईबाबांप्रती त्यांना निर्माण झालं, कारण सद्गुरूंनी सांगितलं ते आणि मी एक आहे. दासगणू महाराजांच्या एका पदामध्ये त्यांनी असं लिहिलं की साईबाबा, तुमच्या मस्जिद मधला झाडू हा गणू आहे. हा गणू तुमच्या मस्जिदीमधला झाडण्याचा झाडू मी आहे. म्हणले ही माझी सेवा स्वीकार करा. साई रहम करना वगैरे ही पद तर दादांची किती, सगळंच काव्य हो, म्हणजे गजानन विजय ग्रंथ असेल, श्री भक्ती लीलामृत नावाचा ग्रंथ असेल. खरं म्हणजे तो भक्ती लीलामृत ग्रंथ लिहिण्यासाठीच दासगणू महाराज पुण्यामध्ये गेले आणि त्यांच्या सेवेमध्ये, साईंच्या सेवेमध्ये असताना एक दिवस अचानकच साईबाबा त्यांना म्हणाले, बरोबर तुम्ही आता नांदेडला जा. कुठे? शिर्डी. म्हणून आपण दासगणू महाराजांसारख्या संताला साईबाबांसारखा संत विभूतिमत्व सांगतं की तू नांदेडला जा. आणि तेव्हा साईबाबांच्या लीला एकटे कीर्तन करायचे दासगणू महाराज, कोणीच नसायचं त्यांच्या. नांदेडमध्ये आले आणि आपल्या नांदेडमधल्या पुंडलिकराव नांदेडकर आणि बाबासाहेब नांदेडकर नावाचे दोन बंधू होते. त्या दोघा बंधूंनी दासगणू महाराजांवर अत्यंत प्रेम केलं आणि दासगणू महाराजांचंही त्यांच्यावर प्रेम होतं. साईबाबांचं चरित्र सांगावं, काव्य रचावं. एकेकाळी लावण्या आणि छक्कड लिहिणारे आपली सगळी काव्य प्रतिभा त्यांनी आता भक्तीसाठी, संतांच्या लीला कथामृतात लिहिण्यासाठी म्हणून दासगणू महाराजांनी वाहिली. सज्जनो, आणि काय सांगावं तुम्हाला, नांदेडमध्ये अतिशय प्रसिद्धी परांमुख, अतिशय अकृत्रिम साधेपणा, गोड चाली, हृदयाला भिडणारे शब्द, अत्यंत सुंदर चाली लावून आर्त भावनेने भगवंताचं भजन करावं. आणि भजन करत असताना आपल्या कीर्तनकार, आपण कीर्तनकार म्हणून आलो, आपला वेश कसा असावा, तर एक धोतर आणि अंगावर एक उपरण. कीर्तनकारांनी खूप चांगली रेशमी वस्त्र कीर्तनाच्या वेळेस सांगून वैराग्याच्या गप्पा मारू, असा कदाचित संदेश दासगणू महाराजांना. म्हणून आजही दासगणू महाराजांच्या परंपरेतले जेवढे म्हणून कीर्तनकार आहेत, ते एक साधं धोतर आणि मोठ्या काठाचं एक धोतर घेतात, माफ करा, उपरण अंगावर घेऊन आपलं कीर्तन प्रवचन करतात. की आपण या भावनेने असावं की जे वैराग्य आपल्याला आपल्यात मुरवल्याशिवाय आपण लोकांना सांगू शकत नाही. व्याख्याते आणि प्रवचनकारामध्ये एक फरक आहे. कारण म्हणजे दोघेही व्याख्यान प्रवचन म्हणजे एकच प्रकारचे लोकांना प्रबोधन करत असतात, पण व्याख्यात्याला जे आपण सांगायचंय ते आचरण केलंच पाहिजे असं काही बंधन नसतं. पण प्रवचनकाराला, कीर्तनकाराला आपण जे सांगणार आहोत ते आचरण करणं बंधनकारक असतं. आणि अतिशय सुंदर अशी कीर्तनं त्या नांदेडमध्ये दासगणू महाराजांची त्यावेळेला सुरू झाली. आणि त्याच्यानंतर त्या पुंडलिकवाडीत, या सगळ्या परिसरामध्ये नांदेडच्या, आणि मग त्या गोरठ्याचे देशमुख, याच दरम्यान दासगणू महाराजांच्या प्रेमात नव्हे, त्यांच्या आई दासगणू महाराजांच्या चरणी भक्तीने लीन झाल्या. आणि त्यांनी विनंती केली की दादांना, मग आपण दासगणू महाराजांना दादाच म्हणतो, तर दादा. आणि या कीर्तनाच्या संबोधनातून सगळेजण, त्यांची कीर्तनं इतकी आवडायला लागली की सगळेजण दासगणू महाराजांना दादा संबोधायला लागले. सज्जनो हो, हेच ते दादा दासगणू महाराज भक्ती लीलामृत
ग्रंथाचं काम करण्याच्या निमित्ताने पुण्याला जेव्हा गेले तेव्हा ते पोद्दारांकडे, वामन पोद्दारांकडे राहत असताना त्यांच्या माडीवरून त्यांनी हा प्रसंग पाहिला आणि त्या मुलाला घरी आणले. 12-13 वर्षाचा तो दामोदर आठवले नावाचा मुलगा, अतिशय चुणचुण, गोराप्पा, दिसायला अतिशय सुंदर, शरीरयष्टी छान, हस्ताक्षर अतिशय सुंदर, मोत्यासारखं अक्षर असलेला, विनम्रता. आणि मग त्या भक्ती लीलामृताच्या काही लेखनिकाचं काम दासगणू महाराजांना रोज काव्यस्फूर्ती व्हायची. हे सगळं लिखाण, आणि दासगणू महाराजांना स्वतः ते लिखाण करण्यापेक्षा कुणीतरी ते लिहून घ्यावं असं वाटायचं, म्हणून कुणाला तरी ते घ्यायचे, पण रोज कोण मिळणार. म्हणून हा उत्तम लेखनिक, ग्रंथ लिखाणाचं काम करणारा दामू, चिरंजीव दामू, दादा त्यांना दामू म्हणायचे, दामूच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था, की ज्याला रोज माधुकरी मागून तिथे तो पुण्यात शिक्षण घ्यायचा, आता त्यांची दादांच्या जवळ व्यवस्था झाली. अतिशय नम्रतेने राहणारा, प्रामाणिक, कृतज्ञ, उत्तम अक्षर. आणि दुसरं वैशिष्ट्य दामूचं असं होतं सज्जन हो, की दामूचा आवाज अतिशय मधुर आणि पहाडी होता. दोन गोष्टी, एक तर पहाडी आवाज आणि दुसरं माधुर्य. त्याच्यामध्ये पहाडी आवाज आणि माधुर्य हे जे कॉम्बिनेशन होतं हे फार रेअर असतं. आणि असे 15-20 दिवस गेले आणि दादांच्या, आदरणीय दादांच्या लक्षात आलं, त्यांना असं वाटलं की हा मुलगा मला कीर्तनात उत्तम साथ करेल, हा भावी काळात सुंदर कीर्तन करू शकेल आणि माझी ही कीर्तनाची परंपरा हा चालवू शकेल असं वाटलं. म्हणून एक दिवस काय झालं, स्वतः दादा दामूला विचारतात, बाळ दामू, तू माझ्याजवळ नेहमीसाठी राहशील का? दामूनी काय उत्तर द्यावं. पटकन त्यांनी पहिल्यांदा दादांचे पाय धरले आणि दादा म्हणाला, दादा मला तुमच्याशिवाय कोण आहे, मी आनंदाने तुमच्याजवळ राहील. एवढा आनंद दोघांना झाला, दामूच्या तर अंगावर रोमांच आले. लेखनाने जेव्हा पाय धरले तेव्हा पटकन दादांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या मस्तकाचं अवघ्राण केलं. म्हणजे बाळा, आता माझ्याजवळ राहा, नको कर. हळूहळू दादांनी त्याच्या पहाडी आवाजाला शोभेल अशा काव्यरचना सुरू केल्या. दासगणू महाराजांचं नित्य कीर्तनाचं काम महाराष्ट्रभर, कारण सद्गुरूंनी सांगितलं होतं, मी आणि साईबाबा वेगळे नाही. साईबाबांच्या लीला, साईबाबांचं महात्म्य गावोगावी साईबाबांची प्रतिमा घेऊन दासगणू महाराज करत असत. तेव्हा आता अतिशय पहाडी आवाजाचा, गोड आवाजाचा दामू त्यांच्या बरोबर होता. दासगणू महाराजांची कीर्तनं आता अधिकच रंगायला लागली. या गावावरून त्या गावावर, त्या गावावरून जाताना नित्य सेवेला दासगुरू तर माफ करा, दामू बरोबरच असायचा. दासगणू महाराजांची कन्या यमू म्हणून होती, ती आता उपवर झाली होती. दामूही दिसायला अतिशय सुंदर, छान. दादांच्या मनात एकदा असं आलं की आपली यमू दामूला द्यावी, दोघेही आपल्या बरोबर राहतील आणि उत्तर काळामध्ये माझी ही सगळी कीर्तनाची, धर्मप्रचाराची सगळं कार्य दामू अजून छान करू शकेल. म्हणून एकांतात एके दिवशी आदरणीय दासगणू महाराज दामूला विचारतात की दामू, माझ्या मनात असा विचार येतोय की यमू तुला द्यावी, तू यमूचा स्वीकार करा. हात जोडून डोळ्यामध्ये पाणी आणून दामू दादा म्हणतात, दादा तुम्ही मला परक समजता याचा, मी इतका परका झालो, तुम्ही मला कोणी नसताना माझे आई वडील तुम्ही आहात. ज्या भावनेने मी तुमच्याकडे पाहतो
तेव्हा यमुताई माझी ताई नाही का, तिच्या बाबतीत मी असा कसा विचार करेन. आणि दामूचा हा प्रामाणिक विचार दादांना इतका पटला, काही हरकत नाही. पुढे यमुताईंचं लग्न मेंदळें बरोबर वगैरे, नाही माफ करा, फडकें बरोबर काहीतरी पुण्यामध्ये झालं. आणि दादा आणि दामू आता छानपैकी एकत्र राहून हा कीर्तनाचा प्रसार करू लागले. पण खूप मुली दादांकडे दामूसाठी सांगून यायला लागल्या. तेव्हा सांगोल्याला एक देवीचे डॉक्टर होते, श्रीपादराव महाबळ म्हणून, त्यांची कन्या कमल नावाची. या दरम्यान साईबाबांचा सहवास सुद्धा जसा दादांना लाभत होता तसा दादांबरोबर दामू अण्णांना लाभायला लागला. अनेक वेळा साईबाबांच्या सेवेत दादांच्या बरोबर नित्य दामू आठवले असायचे. काय सज्जनो, मानवी जीवनामध्ये संतांचा सहवास आणि आपलं प्राक्तन म्हणजे आपलं प्रारब्ध काय असतं बघा. पूज्य दादांचा सहवास लाभला, त्यामुळे परब्रह्म स्वरूप असलेल्या साईबाबांचाही सहवास लाभला. आणि काय कृपा असते बघा, की साईबाबांनी दामूचं लग्न ठरवलं. त्यांनी सांगावं दासगणू महाराजांना, अरे त्या सांगोलेला महाबळ आहेत ना, त्यांची कमल आपल्या दामूला करून द्यायची. आणि हा विवाह दामोदरराव आठवलेंचा विवाह पूज्य साईबाबांनी ठरवला. एवढंच नाही सज्जन हो, दामू अण्णांना आई नाही, वडील नाही, त्यांचं सगळं जे काही होतं ते दादा म्हणजे पूज्य श्री दासगणू महाराज. आणि मग हा विवाह करायचा कुठे, तर ज्या परब्रह्मानी हा विवाह ठरला साईनाथ महाराजांनी, साईबाबांनी, त्यांच्या शिर्डीत साईबाबांच्या उपस्थितीत त्यांच्या चरणांजवळ कमल महाबळ या सौभाग्यवती राधा दामोदर आठवले झाल्या. आणि या कमलचं नाव राधा ठेवा हेही साईबाबांनी सुचवलं. काय असेल एक एक गोष्ट बघा, विवेक अगदी तर्कशुद्ध पद्धतीने पहा. एक सहवास एकाच विभूती महत्वाचा होतो, ते विभूती महत्व एका महान संताकडे त्यांना घेऊन जातो. आणि तो महान संत परब्रह्म स्वरूप असलेले साईबाबा दामोदर शास्त्रींचा विवाह ठरवतात. त्या मुलीचं नाव कमलचं आहे, हा दामोदर आहे तर म्हणाली हिचं नाव राधा ठेवा. आणि ज्या साईबाबांनी हा राधा दामोदराचा विवाह ठरवला, त्या साईबाबांना माहित होतं की या राधा दामोदर दाम्पत्याच्या ओठी कोण जन्माला येणार आहे. म्हणून म्हटलं ना, अप्पांचं चरित्र, कुठल्याही संतांचं चरित्र फार गोड असतं, आपल्या जीवनावर फार मोठा प्रकाश टाकणार असतं. या संतांच्या जीवन चरित्राचा सूक्ष्मतेचा भाग लक्षात घ्या. विवाह झाला, आता दादांच्या जवळ दामोदर बरोबर राधा पण आली. नवतरुण दाम्पत्य, दिसायला दोघेही अत्यंत गूढ, दोघेही श्रद्धावान, दोघांचीही साईबाबांवर आणि दादांवर अत्यंत श्रद्धा. आणि असं हे नवदाम्पत्य भावी काळामध्ये एका थोर विभूतिमत्वाला जन्म देणार हे तर ठरलेलंच होतं सज्जन हो. पण काय सांगू तुम्हाला, थोडस धावत पडत येतो. 11 मे 1914 साली हा विवाह झाला शिर्डीला. 14, 15 आणि मला वाटतं 16 साली एक अपत्य राधामायला होतं, मुलगा, आणि लगेचच तो जातो. 17 साली एक मुलगी जन्माला येते, तीही जाते. प्राक्तन काय असतं, हे दोन आघात सोसल्यानंतर दादा सुद्धा पुत्रवत प्रेम दामोदरावर आणि तेवढंच प्रेम आपल्या सुनेवर, सून फक्त म्हणायची पण लेकीसारखं प्रेम दादांचं राधेवर होतं. 2 अपत्य गेली, नाराज झाले. तो आघात संत महापुरुष
असलेले दादा तेही हल्ले होते. यथावकाश पुढे पुन्हा तिघेही जण उत्सवाच्या निमित्ताने साईबाबांच्या सेवेत होते. आणि त्या सेवेमध्ये असताना 1918-19 2 वर्ष गेली आणि साईबाबांच्या आशीर्वादाने तिसऱ्या वेळेला राधाबाईंना दिवस गेले. त्यावेळेला स्वतः दासगणू महाराजांनी साईबाबांना साकडं घातलं. विष्णू सहस्त्रनामाचे पाठ स्वतः केले, राधाबाईंना करायला सांगितले. पुण्यातल्या उत्तम वैद्यांकडनं पुन्हा अशा प्रकारचा काही धोका होऊ नये, लेकरू व्यवस्थित जन्माला यावं, चांगलं जन्माला यावं म्हणून योग्य ते औषधोपचारही केले. आणि या दरम्यान मात्र एक वेगळी अनुभूती राधा माऊलींना येत होती. त्या अतिशय प्रसन्न असायच्या, अतिशय उत्साही असायच्या. त्यांचा आहार विहार, विष्णू सहस्त्रनामाचे पाठ यामध्ये एक वेगळी सुसूत्रता अचानक त्यांना अनुभवायला येते. दादांचा नित्य सहवास, दादांचं प्रेम हे सगळं मिळत असताना अनंत चतुर्दशी 27 सप्टेंबर 1920 या दिवशी राधा माऊलींनी अत्यंत तेजस्वी लोभस अशा एका गोड अपत्याला जन्म दिला. आणि बरोबर 12व्या दिवशी त्या बालकाचं नाव ठेवलं. तो अनंत चतुर्दशीला जन्माला आला म्हणून अनंत. थोडा काही दिवस गेल्यानंतर अशक्तता, सारखा आजारी पडणारा अनंता दादांच्या आणि दामू अण्णांच्या, राधामाईच्या खांद्यावर छान वाढायला लागला, खेळायला लागला. दादा इतकी त्याची काळजी घ्यायचे की मी तुम्हाला काय सांगू. आणि ही काळजी घेत असताना अत्यंतिक प्रेमाचा वर्षाव संत महात्म्य असलेल्या दादांकडनं सारखा, म्हणजे ज्या ज्या वेळेला राधामाई स्वयंपाक करायच्या तेव्हा त्या बाळ अनंताला स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याला थोपटत थोपटत विष्णू सहस्त्रनामाचे पाठ दादांनी करावेत. संत महात्मा जन्माला येतो तेव्हा परमात्मा किती काळजी घेतो त्याची. म्हणजे त्या परीक्षिती राजाचं आपण पाहिलं की ज्याचं रक्षण गर्भामध्ये असताना भगवंत करतात म्हणून तो परिरक्षित, म्हणून त्याचं नाव परीक्षित नाही का. म्हणून मला ते आठवतं की धर्मस्थापनेचे जे नर ते जाणावे ईश्वरी अवतार, मागे जागले पुढे होणार देणे ईश्वराचे. हे सगळे धर्मस्थापन, यदा यदा ही धर्मस्य, तो भगवंत इतक्या रूपांनी जन्म घेतो, इतक्या वेळा. आणि आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्या भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये या संतांचं सारखं येण्याचा एक संत गेला की दुसरा पुन्हा तयार. बरं, एका जिल्ह्यात, एका राज्यात, एका याच्यात म्हणून नाही, एका गावात, एका जिल्ह्यात 12 कोसावर. आपण तर किती भाग्यवान आहे. मला तर खूप नांदेड, इकडे कहाळा, पुढे गेले की ते पाळा, तिकडे गेले की गोरठा, तिकडे गेले की बासर. अहो किती 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 पवित्र स्थान आहे, किती भाग्यवान आहे. म्हणून म्हटलं ना की दासगणू महाराजांना साईबाबा सांगतात की नांदेडला जा. मग नांदेडवरून ट्रान्सफर करून घ्यावी का कोणी, सोडावं का नांदेड. दासगणू म्हणे वस्ती राहे गोदेच्या काठी. आणि अतिशय असा सुंदर छान संसार चाललाय. लेकरू वाढलं, वर्षाचं झालं, हळूहळू खेळायला लागलं, रांगायला लागलं. अशक्तता असल्यामुळे सारखं आजारी पडायचं, पण औषधोपचार वैद्यांचं सगळं. आणि मुख्य म्हणजे दादांसारख्या एवढ्या महात्म्याच्या अंगा खांद्यावर
बाळ अनंतात वाढायला लागला. पण सज्जन हो, असं सगळं आनंदाने चाललेलं होतं. आणि एके दिवशी म्हणजे साधारण 1924 साल, म्हणजे बाळ चांगलं 2-2.5 वर्षांचं झालं. दासगणू महाराजांच्या शिर्डीचं काम, शिर्डीमधले विशेष कीर्तन सेवा, एक एक आख्यान लिहावं, एक एक पद लिहावं, ते गावोगावी म्हणावं, पुन्हा प्रतिवार्षिक उत्सव शिर्डीचे. आज आपल्याला जे शिर्डी दिसतंय ना सज्जन हो, त्याचा सगळा पाया पूज्य दादा आणि दादाच्या नंतर अप्पांनी रोवलेला आहे. पण तेच अप्पा आपल्याला काय सांगायचं, गोरठ्याच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहिती. इतके उत्सव, प्रतिवर्षिक उत्सव, शिर्डी संस्थांची कामं, भक्तगणांच्या भेटीगाठी, संस्थांची निर्मिती, त्याचा ट्रस्ट, त्याचे उत्सव, त्याच्यासाठी भिक्षा, त्याच्यासाठी बांधकामं, ही सगळी कामं दासगणू महाराज आणि त्यांच्या अखंड सेवेमध्ये दामू शास्त्री आठवले त्या कामामध्ये अतिशय व्यस्त असत आणि सगळी कामं अत्यंत कुशलतेने आणि सेवाभाव श्रद्धेने आपले दामू शास्त्री करायचे. पण सज्जनो, असा हा प्रपंच आणि परमार्थ हातामध्ये हात घालून चाललेले होते. पण प्राक्तन प्रारब्ध चुकत नाही. आणि इतक्या उमेदीच्या काळामध्ये, अत्यंत आनंदाच्या काळामध्ये, 24 वर्षांचं वय असेल आणि या दरम्यान एक अपत्य, पुन्हा 1922च्या दरम्यान मला वाटतं एक मुलगी, जुळी मुली होतात, गोदा आणि गंगा, राधा मायला. 3-4 महिन्याची झाल्याबरोबर गोदा देवाघरी जाते, गंगू राहते. तो एक आघात, त्याच्यानंतर तो आघात पचवून आनंदाचे दिवस आले. आता एक लेकरू अनंत आणि त्याच्या खाली गंगू, असा छान प्रपंच चालला. पण त्याच दरम्यान अत्यंत उंचे, पुरे, धिप्पाड, देखणे, सुंदर आवाज, पहाडी आवाज, एवढी सेवा करणारे दामोदर शास्त्री आठवले यांना क्षयरोगाची बाधा. त्या काळी क्षयरोगावर लस निघालेली नव्हती, औषध नव्हतं. वैद्यांची तत्कालीन जी औषध होती ती सगळी दासगणू महाराजांनी केली. पंढरपूरच्या राहत्या वाड्यामध्येच क्षयरोग्याला बाजूला ठेवावं लागायचं. त्याच वाड्यात एका कोपऱ्यामध्ये एक झोपडी बांधली आणि दामोदर शास्त्री त्या झोपडीमध्ये राहायला लागले. स्वतः दादा रोज त्यांच्यासाठी 12 पाठ राधामाय पाठ करायचे. इतकं उत्तम शरीर, उत्तम देह असलेला, धिप्पाड असलेले दामोदर शास्त्री दिवसा माझी खंगू लागली, अशी सडपातळ. पण दादावर असलेलं विलक्षण प्रेम, भगवंतावर असलेली निष्ठा, इतक्या दिवस दादांबरोबर राहून भगवंतावर वाढलेलं प्रेम, काय सांगावं तुम्हाला. दामोदर शास्त्री जेव्हा पद म्हणायचे ना, त्यांची ती पदातली आर्तता सगळ्या हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याला अश्रू आणायचे. इतकं सुंदर काव्य दासगणू महाराजांचं, आणि तेवढाच भाव, तितकाच गोड आणि अत्यंत पहाडी असलेला दामोदर शास्त्रींचा आवाज ऐकून हजारो लोक नुसते रडायचे नाही, त्यांच्या षडविकारांचे अश्रू बाहेर निघून भक्ती मार्गाला लागायचे. ज्यांच्या आवाजाने एवढी माणसं भक्ती मार्गाला लागायची, तो भक्त आज भगवंताची आराधना करतोय. इतकी वर्ष कीर्तन ऐकली ना, मनामध्ये विचार करायचे दामोदर शास्त्री, जे ऐकलंय ना ते आचरणाची वेळ आलेली. हे दामोदर शास्त्रींना कळत होतं की माझा अंतकाळ आता आलाय. पण मी जे इतक्या वर्ष ऐकलं, मी देह नाही, मी तो आनंदरूप परमात्मा आहे. मला इथून कुठे जायचंय? पांडुरंगाच्या घरी जायचंय. मी आता निजधामाला जाणार आहे. मी दुःख करता कामा नाही. माझं जेवढं प्राक्तन होतं, जेवढा माझा ऋणानुबंध होता, तेवढाच या सगळ्यांशी ऋणानुबंध आहे. दादांनी काय, मला सांगा तुम्ही, यातून काय घ्यायचंय सज्जन? की दादांसारखे, दासगणू महाराजांसारखे एवढे संत आहे, त्यांना सुद्धा प्रारब्ध चुकलं का? नाही चुकलं. म्हणून त्यांनी प्रपंच सोडला का? नाही.
त्यांनी कर्तव्याला कुठे बाधा येऊ दिली का? नाही. आलेल्या प्रसंगाला भगवंताचं नाम घेऊन शास्त्रीची सेवा धाम आहे आणि दादा. पण शेवटी सज्जन हो, अत्यंत त्यांचं कृश झालेलं शरीर, त्यांच्या होणाऱ्या यातना राधामाई आणि दादा पाहत असतात. आणि शेवटी पौष पौर्णिमा, पौष महिना निघाला आणि पौषातली एकादशी, पौष शुद्ध दशमी, माफ करा, दशमीच्या दिवशी दामोदरांची प्रकृती अत्यंत खालावली. दादा जवळ आले, दादांनी पाहिलं आणि दादांकडे पाहत एक आर्ततेने हाक मारली दामोदरांनी. दादा असं म्हटले शेवटी, आणि आपला देह दादांच्या चिंतनात, दादांकडे पाहत, दादांच्या चरणांवर दाऊ शास्त्रींनी आपला देह सोडून दिला. त्या झोपडीमध्ये, पंढरपुरामध्ये दादांच्या वाड्या. राधाबाईंचं वय होतं 25 वर्षांचं. 2 मुलं पदरात, सासू नाही, सासरे नाही, दीर नाही, भावई नाही, नंदा नाही, एकच अनंत कोटी ब्रह्मांड नाही, सद्गुरु म्हणजे परमपूज्य दासगुरु महाराज. एवढाच काय, तो मोठा आणि भक्कम आधार आपल्या पाठीशी आहे, एवढंच एक सुखावणारी गोष्ट होती. बाकी सगळ्या आयुष्यात राधाभाऊंच्या अंधार झाला होता. 2 लेकरं, त्यात अनंत अशक्त, सारखा आजारी पडणार. सज्जन हो, खरं म्हणजे आपल्या मनामध्ये असं येतं की ज्यांचा विवाह साईबाबांनी ठरवला नाही, असं आपल्या मनामध्ये येतं. प्रापंचिक मनुष्य नेहमी आपल्या बुद्धिप्रमाणे, आपल्या तर्कशास्त्राप्रमाणे आणि विषयाच्या आधारावरच तर्क बांधतो. दादांच्या समोर ज्याला पुत्रवत प्रेमाने वाढवलं, तो प्रिय दामू आपल्या देखत काळाच्या आड झाले. ज्या दामूच्या आवाजावर, ज्या दामूच्या कर्तृत्वावर, ज्या दामूच्या सेवेवर दासगणू महाराजांनी असं ठरवलं होतं की आपलं सगळं आता याला देऊन टाकायचं, म्हणजे कीर्तन, प्रवचन, सगळं अध्यात्म याला द्यायचं आणि आपण संन्यास घ्यावा अशी दादांची इच्छा होती. पण हे सगळं आपण ठरवत असताना काळाने आपल्या समोर दामूला आपल्या हातातून ओढून नेलेलं आहे. एवढंच नाही, तर आता ती सून आणि तिचे 2 लेकरं यांना माझ्याशिवाय कोणी आधार. माया मोह याच्या पलीकडे गेलेले आणि स्थितप्रज्ञ असलेले दादा सुद्धा काही क्षणासाठी कळवळले. सज्जनो, ज्ञानानेच माणूस करतो हे जरी खरं असलं तरी सगुणाचं प्रेम काही वेगळंच असतं. जेव्हा आई केली तेव्हा ब्रह्मचैतन्य महाराजही रडले, प्रल्हाद महाराजही रडले. त्यांना कळत नव्हतं का नैनन छिंदंती शस्त्रांनी. पण सगुणाचं जे प्रेम असतं, पण त्याही पेक्षा, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. आणि माया मोहाच्या पलीकडे गेलेला स्थितप्रज्ञ असलेले दादा शांत होऊन सगळा प्रसंग पाहत होते. सज्जनो, सत्पुरुषांच्या जीवनातून, जीवन चरित्रातून, लीला चरित्रातून तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाने घ्यायचं काय? तर विवेक, शांती आणि वैराग्य. असं नाही म्हटले ते की साईबाबांनी लग्न केलं ना असं कसं झालं, हा विचार त्यांच्या मनात डोकावला. सज्जनो, साईबाबांनी जरी विवाह करून दिला असला तरी पुढे सगळ्या गोष्टी तेच सांभाळणार आहे याची स्पष्ट जाणीव साधनेने विष्णू सहस्त्रनामाच्या 12 पाठांनी, रोज 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ. एवढा मोठा हा म्हणजे विचार करा तुम्ही शांतपणे की तो संत आहे, त्याच्या आयुष्याची ध्येय ठरलेली आहेत. त्यांनी ठरवलंय मला संन्यास घ्यायचा आहे. घेऊ शकले? सगळं बाजूला ठेवलं.
जे घडतं ते सद्गुरूंच्या इच्छेने घडतं, ते माझ्या कल्याणाचं आहे हे समजणं आणि त्यात समाधानाने वागणं हा परमार्थ आहे, याची स्पष्ट जाणीव सत्पुरुषांना असते. आणि त्याही पुढे जाऊन नम्रपणे सांगतो की आपण महाराजांचे म्हणवतो ना, आपण सद्गुरूंचे म्हणवतो ना, तेव्हा आपल्याही आयुष्यात जर असा प्रसंग आला तर या वचनाला न सोडणं हा सत्सद विवेक आहे, हेच वैराग्य आहे आणि यांनीच शांती प्राप्ती होते. साईबाबांनी विवाह ठरवला म्हणून तुझं प्राक्तन बदलेल असं नाही, पण साईबाबा किंवा सद्गुरू त्या प्राक्तन तुझ्या वाटेला आले असताना तुझ्या वाटेला आले असलेल्या भोग त्याच्या दुःखाची तीव्रता कमी करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्या कृपेमध्ये आणि ती मिळावी म्हणून त्यांनी साधन पण दिले. रोजचे 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ का? आप्पा एकदा म्हणाले होते की मी विष्णू सहस्त्रनामाशिवाय दुसरं साधन केलं नाही. महाराज म्हणाले मी नामाशिवाय आयुष्यात दुसरं काहीच केलं नाही. तसं आप्पा म्हणाले माझ्या सद्गुरूंनी मला विष्णू सहस्त्रनाम दिलं, रोज 12 पाठ करायला सांगितले, त्याच्याशिवाय मी दुसरं साधन केलं नाही. हेच वाक्य आपल्यासाठी किती महत्वाचं असेल. आप्पांचं चरित्र, आप्पांचं व्यक्तिमत्व, आप्पांचं विभूतिमत्व इतकं विलोभनीय, इतकं गोंडस आहे, काय महापुरुष होता. आपल्या दिवंगत शिष्याच्या अनाथ पत्नीचा आणि पोरक्या झालेल्या पोरांचा भार त्या वयामध्ये दादांनी स्वीकारला, प्रेमाने स्वीकारला. स्वतःच संन्यास घेण्याचं ध्येय सहजतेने बाजूला ठेवलं. विचार करा सज्जन हो, आपल्या प्रपंचातली एखादी प्रापंचिक कल्पना वासना जर आपली पूर्ण नाही झाली, एवढा त्रागा आपण करतो की नाही? कोणी असो, मी हे ठरवलं होतं, महाराज कसं होत नाही, झालंच पाहिजे, एवढा अट्टास. आणि एवढे मोठे आपले दादा, एवढा मोठा महापुरुष, एवढा मोठा संत पुरुष, पण नाही म्हणाले. माझी भावना संन्यास घेण्याची आहे, पण कर्तव्य काय आहे ते या लेकरांना सांभाळणं माझं कर्तव्य. आता राधामाय आणि तिच्या 2 लेकरांना त्या वयामध्ये शिर्डीचं संस्कार, हे धर्म प्रचाराचं कार्य, आणि केवढा मोठा, मला सांगा काय संतांचं प्रपंच आहे हो. महाराज म्हणाले ना, मला माझा प्रपंच करता आला नाही, पण मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. तुम्ही तुमचा संसार, त्यातल्या चिंता माझ्या पायाशी वाहा आणि आनंदाने संसार करा. मी सगळा संसार तुमच्या कल्पनेपेक्षा चांगला करतो. अजून काय अभिवचन आपल्या सद्गुरूंनी आपल्याला द्यावं सज्जन. अप्पांच्या चरित्रातली बारीक सारी गोष्ट याच्यासाठी की अप्पा जन्माला कसे आले, अप्पा कसे वाढले, दादांनी काय प्रेम आहे मला सांग. हळूहळू आनंद वाढत होता. दादांच्या जवळ बसून घरच्या घरीच प्रेमाने आजोबांनी जवळ घ्यावं. आ ई ई एक 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 मला सांगा, एवढा मोठा हा महिपती संत कवी ज्याला आजोबा म्हणून लाभला, किती केवढं भाग्य नाही. अतिशय दांडगी अशी स्मरणशक्ती, कुशाग्र बुद्धिमत्ता, एकाग्रता, म्हणजे घरच्या घरी लिहायला वाचायला शिकला 3ऱ्या-4थ्या वर्षात अनंता. आणि वाचनाची इतकी विलक्षण आवड होती, आज मुलं नाहीत, मला फार वाईट वाटते की 6 वर्षाचे अप्पा आहेत, अजून शाळेत गेलेले नाही, अशक्तता, सारखा आजारी पडतो, लोकांनी त्याला बोलू नये, लोकांनी त्याच्यावर राग करू नये म्हणून आई पदराखाली घालत होती. हे तर काही वैशिष्ट्यच नाही. असंख्य वेळा, अखंड, असंख्य नाही, अखंड दादा त्याला आपल्या उपरण्याखाली घेतले प्रेमाच्या, की याला कोणी रागवू नये. 10 वर्षाचे होईपर्यंत त्यांनी आप्पांना म्हणजे अनंताला शाळेतच घातलं नाही. नाही म्हणाले, 10 वर्ष अशक्त आहे, लाडका आहे, नको त्याला शाळेत, घरीच राहू. पण त्याला वाचायला लिहायला शिकवलं. आणि वयाच्या 6व्या वर्षी आप्पांचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो,
वयाच्या 6व्या वर्षी बाळ अनंता जेव्हा रामायण किंवा महाभारत वाचायला घ्यायचा ना, 6 तास त्याची एकाग्रता मोडावी म्हणून काही केलं तरी त्याची एकाग्रता भंगत नसे. 6व्या वर्षी हे पाहून दासगणू महाराजांना कौतुक वाटायचं. आणि हा मुलगा विलक्षण आहे, याच्या बाजूला काही घडलं तरी याचं लक्ष जात नाही, इतका तो त्या वाचनामध्ये गुंगलेला असायचा. अगदी बरं नुसता वाचायचा असं नाही, तर जेवढं वाचलं तेवढं सगळं वाचल्या क्षणी मुखोद्गत झालेलं असायचं. रामायण, महाभारत, भागवत असे ग्रंथ वयाच्या 6व्या वर्षी ज्या मुलांनी पचवले काय सांग, त्याच्या आजूबाजूला कुठलीही घटना घडली तरी त्याचं वाचनातलं लक्ष कधीही विचलित झालेलं नाही. आणि असा अनंता दादांच्या छत्रछायेखाली, काय सांगावं, त्या बाल अनंताचा अतिशय वेगळ्या पद्धतीने विकास होत होता. सज्जन हो, मानवी जीवनात जेव्हा एखादा आघात होतो, जेव्हा अपघात होतो ना, ज्या क्षणी आपल्यावरती दुःखाचं संकट येतं ना, त्या क्षणी भगवंतानी आपल्या पाठीशी हात लावलेला असतो. तो आपल्याला फक्त दिसत नसतो, हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तो तुम्हाला किती सावरतो. याच्यासाठी फक्त संयम, शांती, आणि ती संयम आणि शांती जर कशाने प्राप्त होत असेल तर ती साधनाने प्राप्त होते. आणि ते साधन कोणतं, तर कलियुगामध्ये आपल्या सद्गुरूंनी दिलेलं फक्त नाम, नाम आणि नाम. म्हटलं ना तुम्हाला, सगळे वेद, सगळे शास्त्र, सगळ्या उपनिषदांचं सार जर काही असेल तर ते परब्रह्म इज इक्वल टू सद्गुरू इज इक्वल टू त्यांनी दिलेलं नाम. महाराज म्हणाले ना, भगवंत देहात असतानाच हे काम करतो, तेवढी शक्ती किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त काम त्याचं नाम करतं. त्याच्या पुढे कळवळून महाराज म्हणतात, त्या नामाचा अनुभवच तुम्ही घेऊन पाहत नाही, मी त्याला काय करावं संतांनी. ते पाडूनी नामामृता पाजणे, घोड्याला पाण्यापर्यंत नेण्याचं काम आपण करू शकतो, पाणी पिणं घोड्याचं. महाराज इतकं सांगतात, इतकं नामाचं महात्म्य सांगतात, पण ते म्हणाले तुम्ही घेऊन तर पहा, जो नाम घेईल त्याला त्या नामाचा अनुभव आल्या वाचून राहणार. 12 विष्णू सहस्त्रनाम म्हणजे काय, रोज 12,000 जप. श्रीराम जयराम करणारे 130 माळा 13,000 जप झालाच पाहिजे, त्याच्याशिवाय जेवायचंच नाही संध्याकाळी. असा काहीतरी आपल्या मनाला, काय असतं माहिती का, सुरुवातीला बळजबरीच असते. नाहीच गेलो आपण शाळेत आनंदाने दप्तर घेऊन, आता मुलं जातात कारण वेगळी आकर्षण. आपण गेलो होतो बळजबरीनेच घालावं लागलं. पण पहिले महिना, 1.25 महिना, 1.5 महिना आई वडिलांना आपल्याला बाहेर थांबावं लागलं, रडलो, बाहेर आलो, पुन्हा आत टाकलं. पण एकदा गोडी लागेपर्यंत. तसं सज्जनो, 130 माळांची सवय होईपर्यंत 130 माळा करा, मग पुन्हा सांगायचं काम असतं. फार आनंद आहे बरं नामामध्ये. असो, असा हा अनंता जेवढा बुद्धिमान होता ना सज्जनो, तितकाच व्रात्य आणि तितकाच खोडकर होता. बुद्धिमान मुलं जास्त चंचल असतात सर्व दृष्टी. रोज कोणाचे तरी काहीतरी खोड्या केल्याशिवाय राहायचा नाही, आणि मग लोक भांडायला लागले. भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र पुन्हा सांगतो. आणि त्यातही काही समजूतदार माणसं आणि काही त्याच्या वयाची किंवा काही त्याच्यापेक्षा मोठी असलेली माणसं पंढरपुरात दासगणू महाराजांच्या सहवासात आजूबाजूला राहणारी माणसं काही अशी होती की त्यांना अनंताचं आणि दादांचं प्रेम सुद्धा कदाचित पाहवत नसावं. मोठी मोठी माणसं सुद्धा एकांतात त्या अनंताला जवळ घेऊन, लहान मुलगा, अरे तू आठवले, तू अनंत दामोदर आठवले ना, तुझं नाव काय, तो आनंद दामोदर. ते कोण आहे, ते म्हणाले सहस्त्रबुद्धे. मग सहस्त्रबुद्धे तुझे आजोबा कसे असतील, तू त्यांचा तुझा नातूच नाहीये. आणि ते लेकरू त्याला माझे आजोबा नाही म्हटलं, ते अतिशय बुद्धिमान, खोडकर, व्रात्य, त्याला राग यायचा. आणि मग काहीतरी नवीन व्हायचं आणि ते प्रकरण पुन्हा दादांकडे यायचं, आणि दादा सगळ्या क्षमा करून अनंताचंच खरं, अनंताला तुम्ही बोलू नका, अनंताला तुम्ही रागवू नका. आणि मग लोकांना पुन्हा राग यायचा. दासगणू महाराजांकडे, जसे गोंदवलेकर महाराजांकडे तत्कालीन समाजातली फार मोठी मोठी माणसं चर्चा करण्यासाठी वगैरे यायची. अनंता पटकन अशी मोठी मोठी सगळी माणसं बसलेली असायची पंढरपुरात. अनंत खेळत खेळत यायचा, पटकन दादांच्या मांडीवर जा. एवढी माणसं, त्या कळायचे नाही, त्या लोकांना वाईट वाटायचं, ते काहीतरी बोलायचे. पण दादा मात्र
नितांत प्रेम. आणि आज माझा दामू नाही, या लेकराचा बाप आहे मीच, या लेकराचा आजोबा आहे मीच. त्याचं सामान्य माणसाला जर इतकं प्रेम असतं तर सज्जन संतांच्याकडचं प्रेम तर 100 पट आपल्यापेक्षा जास्त असेल. मुळातच ते कनवाळू असतात, मुळातच ते दयाळू असतात, मुळातच ते कनवाळू असतात. करुणा उथंबलेली असते अशा त्या संताला. आणि इतक्या कुशाग्र, आणि त्याही पेक्षा दासगणू महाराजांसारख्या संतांना माहित होतं की हा पुढे काय होणार. म्हणतात ना, तळ हाताच्या फोडाप्रमाणे ना त्याच्याही पेक्षा दादा अनंताला जपलं. त्याला बोललेलं, त्याला रागवलेलं, त्यांनी कितीही चुका केल्या तरी त्याला रागवू नका. तो अशक्त आहे, त्याला बाबा नाही, तो बुद्धिमान आहे. आणि ती सांगू शकत नसत लोकांना की हा भावी काळात कोण होता. अनंताला वाढवत होते. आणि असं वाढवत असताना काय सांगू तुम्हाला, हे तर दादांचं मी तुम्हाला सांगितलं. राधाबाईला परमेश्वर असलेला तिचा पती तो सोडून गेला होता. 2 लेकरं तिच्या उदरामध्ये होते. त्यात अनंताची विशेष काळजी तिला होती, कारण तो सारखा अशक्त, सारखा आजारी पडायचा, सारखा. इतकं प्रेम राधाबाईंचं त्याच्यावर होतं, मी तुम्हाला काय सांगू. काय असते आई, तिचं प्रेम काय असतं. नितांत प्रेम जेव्हा लेकरावरती करत असते ना, ह्या गोष्टी लेकरांना सांगणं गरजेचं आहे. दुर्दैवाने आता लेकरं इथे नाही. एक दिवस काय झालं बघा प्रसंग, की राधाबाई स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत होत्या आणि समोरच्या अंगणामध्ये, बरंच मोठं होता वाडा, त्या समोरच्या अंगणाच्या बाहेर अनंता खेळत होता. आणि एकदम राधाबाईंच्या कानावर हाक आली, आई ग. अशी जोराची हाक आल्याबरोबर अनंताची त्या धावत बाहेर आल्या. आणि त्या बाहेर जेव्हा आल्या तेव्हा नुकताच अनंता पडला होता. आणि तेव्हा तो म्हणतो आई ग. त्यांनी आई ग म्हणून हाक मारायच्या आधी राधाबाईंना कळालेली होती. हा प्रसंग घडलेला आहे आईच्या आयुष्यात. म्हणजे त्या आईचं इतकं त्या लेकराच्या भोवती संरक्षक कवच म्हणा, प्रेमाचं कवच होतं, की तो पडून ओरडायच्या आधी आधी ऐकू आलं. आणि ह्या जेव्हा जाऊन पाहिला तर नुकताच अनंत पडून आई ग असं म्हटला. त्यामुळे मला आधी आलेली हा खरी आहे का ही खरी आहे, पाहतात तर ही खरी आहे. काय आईचं प्रेम. असा अनंत दिवस माझ्यासाठी, पण इतका बुद्धिमान की तुम्हाला काय सांगू. पुढे पाहता पाहता अनंता मोठा झाला, 10 वर्षांचा झाला. पण 10 वर्षांचा होईपर्यंत सज्जन हो, काय सांगावं तुम्हाला, अतिशय सुंदर प्रकारची काव्य अनंत करत. 10व्या वर्षी पंढरपूर मधल्या आपल्या हायस्कूलमध्ये अनंताला घातलं. जुन्या भाषेत आपल्याकडच्या शरीक केलं असं म्हणायचंय. प्रवेश दिला. प्रवेश घेण्यासाठी स्वतः दासगणू महाराज अनंताला घेऊन आपल्या हायस्कूलमध्ये गेले. आणि काय म्हणाले त्याच्या गुरुजींना, काय प्रेम. आजोबांचं प्रेम आपण सगळ्यांनी अनुभवलंय सज्जन हो. पण बाळ अनंत इतका भाग्यवान होता की त्याला संत आजोबा भेटले होते. संत दासगणू महाराज. ते गुरुजींना काय म्हणाले, गुरुजी माझा अनंत आशक्त आहे. गुरुजी माझा अनंत आशक्त आहे, त्याला त्याच्या कलाकलाने शिकवा. त्याला मारू तर नकाच, पण त्याला रागव देखील नका. त्याच्या कलाकलाने शिकवा. आणि 10व्या वर्षीचा हा अनंता आपल्या हायस्कूलमध्ये पंढरपूरला जायला सुरुवात करतो सज्जन हो. कारण दामू अण्णांच्या अकाली निधनाने एवढे मोठे स्थितप्रज्ञ असलेले सुद्धा आपले दादा हळूवार म्हणत. आणि साहजिकच आहे, अतिशय साहजिक. सामान्य माणूस जर हळूवार होऊ शकतो तर एवढा करुणा सिंधू असलेला सद्गुरू कसा नसेल. बरं, त्यांना नुसतं ते नाही तर पुढे एक संत महापुरुष, एक सद्गुरू त्यांना दिसतोय, घडवायचा आहे त्यांना, त्याला संरक्षण द्यायचंय, त्याला वाढवायचंय शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या.
म्हणून ती काळजी दादांच्या चेहऱ्यावर, दादांच्या वागण्यामध्ये होती. सज्जन, वयाच्या 12व्या वर्षी विषम ज्वराने अनंत आजारी पडला. इतका आजारी पडला की तो अशक्ततेत बरळू लागला. राधाबाई किती वेळ जागणार? दादा म्हणायचे, माय तू झोप, मी अनंताला मांडीवर घेतो. आणि 12 वर्षाच्या अनंताला मांडीवर घ्यावं आणि एक एक विष्णू सहस्त्रनाम त्याच्या डोक्यापासून तर पायापर्यंत हात फिरवत 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 आदरणीय दादा म्हणजे दासगुरू महाराजांनी 12 पाठ त्याला स्पर्श करून म्हणावे रोज रोज रात्री. ते राहवलं नाही. शेवटी दासगुरू महाराजांना पुन्हा तो विषम ज्वर उलटला. एके दिवशी रात्री दासगुरू महाराजांनी साईबाबांना मनाने साकडं घातलं की साईबाबा, माझ्या अनंताला याच्यातून बाहेर काढा. मी गोदावरीची कावड घेऊन शिर्डीला येईल. 1933 साली अनंत त्याच्यातून बरा झाला. 1933 सालापासून शिर्डीला गोदावरीची कावड अभिषेकासाठी जाते. दासगुरू महाराजांनी केलेला नवस. म्हणून आप्पा, इतकं प्रेम आप्पांचं मी पाहिलंय, आपण सगळ्यांनीच पाहिलंय. नुसता दादा शब्द जरी ते म्हणाले ना कीर्तनात, त्यांच्या डोळ्याला धारा. सुजनो, हे जे प्रेम आहे ना, संत चरित्राचा गाभा जर काही असेल तर निस्वार्थ प्रेम. हे आप्पांच्या चरित्रातून, हे दादांच्या चरित्रातून, नवे नवे सकल संतांच्या चरित्रातून सज्जन हे शिकायचं. आज या 21व्या शतकामध्ये प्रेम इतकं आटलंय की अशी काही माणसं आहे की त्यांना कधी रडूच येत नाही. म्हणजे ते डिप्रेशन मध्ये चालले, फ्रस्ट्रेशन मधनं डिप्रेशन मध्ये चालले. कारण भावना मोकळ्या करण्यासाठी अश्रू यावे लागतात. अश्रू येण्यासाठी कुठेतरी अंतरिम प्रेमाचा गाभा लागतो. तो प्रेमाचा गाभाच समाजातला, कुटुंबातला सज्जन संपत चाललाय. तो कायम राहण्यासाठीच संतांची चरित्र, भगवंताची चरित्र, भगवंताची उपासना. तुम्ही हिंदी चित्रपटातली कितीही प्रेमाची गाणी म्हणा, त्यांनी अस्वस्थता तुमच्या पदरी येईल. भगवंताची भजनं घेतल्यानंतर एक विलक्षण आनंद अखंड तुमच्या जीवनामध्ये विकसित. करून पहा हा प्रयोग. एक दिवस 6 तास नुसती हिंदी चित्रपटात तुम्हाला आवडणारी गाणी ऐका. रात्री तुमच्या मनाचं फक्त मनाचे तरंग अभ्यासा. आणि दुसऱ्या दिवशी सद्गुरूंची, भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेली, संतांनी काव्य केलेले अभंग एक 6 तास ऐका. आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या मनाचे तरंग पहा. चित्रपटातली प्रेमाची, शृंगाराची गाणी ऐकल्यानंतर मनावर उठणारे तरंग अतृप्तीचे असतात. भगवंताच्या भक्तीची, भक्तिगीतांची, अभंगांची, आर्त स्वरातल्या भगवंताला आळवणाऱ्या गीतांचं जेव्हा आपण अखंड चिंतन श्रवण करतो ना, त्यानंतर मनामध्ये उमटणारे तरंग हे समाधानाचे, कृतज्ञतेचे असे तुम्हाला पाहायला मिळते. सज्जनो, विषम ज्वराच्या त्रासातून अनंता बरा झाला. आता अनंता 15-16 वर्षांचा नवयुवक झाला होता. आणि आता त्याला कळलं की माझ्या शरीरासाठी माझ्या आजोबांना, माझ्या दादांना, माझ्या आईला खूप त्रास होतो. आता यापुढे माझ्या शरीराची कुठलीही तक्रार मी यांच्याकडे जाऊ देणार नाही. म्हणून 15व्या-16व्या वर्षी अनंताने व्यायामाला, उत्तम आहार विहाराला सुरुवात केली. आणि काय सांगू तुम्हाला, उत्तम देह यष्टी केलेला अनंता आता 16 वर्षांचा झाला होता. आणि वयाच्या 16व्या वर्षी बाळ अनंताने गीता रहस्य नावासारखा, गीता रहस्य टिळकांचा ग्रंथ गंभीरपणे वाचून यथोचितपणे अभ्यासला होता. 16व्या वर्षी रामायण, महाभारत, भागवत हे ग्रंथ वयाच्या 6व्या-7व्या वर्षी मगप झालेले होते. मगप नुसते वाचले नव्हते, पूर्णपणे त्यांच्या हार्ड डिस्क मध्ये फिट झालेले होते. भगवान गोपाल कृष्णावर नितांत प्रेम, विष्णू सहस्त्रनाम, बाबांची, दादांची कीर्तन ऐकून असा उत्कृष्ट एक नवयुवक
तयार झाला होता. या काळामध्ये बाळ अनंताला, नवयुवक अनंताला जे 2 सवंगडी लाभले ते आपल्या मराठवाड्यातले एक वेदशास्त्र संपन्न असलेले तुकाराम शास्त्री आजेगावकर, की ज्यांना दामुअण्णांनी कीर्तन शिकवलं, आणि दुसरे होते चिरंजीव छगन बारटक्के, हे पंढरपूरला दादांच्या वाड्यामध्ये बिऱ्हाडकरी म्हणून म्हणजे किरायदार म्हणून राहत असत. हे दोनही सवंगडी अगदी त्यांच्या शेवटपर्यंत अप्पांच्या सहवासात राहिले आणि अप्पांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या जीवनावर अत्यंत सकारात्मक आध्यात्मिक दृष्ट्या प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. सज्जनो, एका दिवशी, आजच्या दिवशी अप्पांचं चरित्र धावत पळत घेणं शक्यच नव्हतं, पण आज त्या परब्रह्म स्वरूप असलेल्या नितांत प्रेम आपल्या धर्मावर, आपल्या राष्ट्रावर, आपल्या संस्कृतीवर, आपल्या सनातन वैदिक धर्मावर प्रेम करणाऱ्या खरा योद्धा संन्यासी असलेल्या अप्पांच्या चरणी आजच्या पहिल्या भागातली सेवा त्यांच्या नाथांच्या, सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया आणि राहिलेला उर्वरित भाग अप्पांच्या जीवनचरित्राचा उद्या 5 ते 6 या वेळेत आपण घेऊया. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्रीराम समर्थ.